नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। मिरजमध्ये भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीसह 5 साथीदारांना शिरोली एमआयडीसी इथं पकडलं। 22 लाखांचा मुद्देमाल जप्त। मिरज शहरात भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या सूरज चंदू कोरे या गुन्हेगारासह त्याच्या 5 साथीदारांना शिरोली एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये लपून बसलेले असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे। त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, लोखंडी सुरा, 9 मोबाईल हँडसेट आणि फॉर्च्युनर कारसह एकूण 22,21,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्यांवर आणि अवैध शस्त्रसाठ्यांवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते। त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला। छापा टाकलेल्या हॉटेल रसिका क्लासिक मध्ये खालील आरोपी आढळून आले। सूरज चंदू कोरे वय 25, प्रथमेश सुरेश ढेरे वय 25, विशाल बाजीराव शिरोळे वय 24, पवनसिंग संजय सिंह राजपूत वय 27, सरफराज बाळासो सय्यद वय 23 आणि आफ्ताब अयूब गाझी वय 24। सर्वजण मिरज शहरातील मंगळवार पेठेतील रहिवासी। या आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सूरज कोरे यांच्यावर दिनांक 18 जून 2025 रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात फायरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर तो फरार होता। सदर सर्व आरोपींविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे, वैभव पाटील, विलास किरोळकर, अमित मर्दाने, अनिकेत मोरे आणि सत्यजित तानुगडे यांच्या पथकाने केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।